हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. अर्जुनचं चालू आहे इथं तयार होणं आणि मी तयार होऊन बसलेली आहे कारण की आम्हाला एक शूट करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा आहे, पण त्याच्यासाठी बघू शकताय अर्जुन मागच्या 2 तासापासून तयार होतो. झूठ पे झूठ झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? आणि गेले 2 तास झालं स्वतः नटापट्टा केले आणि आता म्हणते चला हे बघा, आवरा 2 मिनिटात आमचं ठरलं होतं करेक्ट 3 वाजता शूट करायचं. आता वाजलेले आहे तुझं 4. आवरलेलं नव्हतं. माझं मग मग आत्ता आवरलं झालंय तुझं. मी आलो 1 मिनिट झालं लगेच चालू केले. हां, तर गाईज आम्हाला असंच एक ब्रँडचं शूट होतं. तर म्हटलं चला तुम्हाला पण आम्ही BTS दाखवतो आणि सगळ्यांना असं वाटतं ना की अर्जुन अजिबात भांडत नाहीत. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आम्ही शूट करताना कळेल की आमची किती भांडणं होतात आम्ही जेव्हा व्हिडिओ करत असतो तेव्हा. हो, म्हणजे टॉम अँड जेरी सारखे भांडणं करतो हे माणूस. आणि गाईज आमचे आउटफिट दाखवते. 1 मिनिट थांबव. आमचा आरसाला थोडा इग्नोर करा. अर्जुननी खूप सारा पावडर सांडलं इथं. मी लावलंच नाही. सनस्क्रीन आहे ते, मग पावडर सनस्क्रीन आहे का? हे सनस्क्रीन आहे का? हे सनस्क्रीन सनस्क्रीन आहे का? पावडर आहे. मग पावडर मी घेतलंच नव्हतं. पावडर मी पावडर लावलंच नाही. मी इथे कुठे लावले? हे बघा गाईज, अर्जुनचा आउटफिट सरका बाजूला मी दिसत नाहीये. कसलं घाण मिरर झाले. आणि दिस इज माय आउटफिट. घाण मिरर आहे, इग्नोर करा म्हणलं ना त्यांना, ते मिरर समजून घाण घेतात. नाहीये, मिरर मध्ये जे दिसतंय ते घाण आहे. हे बघा, हे जे मिरर मध्ये दिसते ते घाण आहे. हे खूप छान आहे, छान. आमच्या घरातलं सामान इकडलं तिकडं केलं जात आहे शूटसाठी. आशीर्वाद आशीर्वाद, सगळ्या इच्छा पूर्ण हो. माझ्या आशीर्वादाखाली राहिलास तर सगळं चांगलं होईल बाळा तुझं. लवकर या. हे बघा, इकडे सेटअप लागलाय आमचा. दुसरा फोन लावलाय आम्ही आणि मी बसलीये जागेवरती. इथं शूट करतोय आम्ही. आलेले आहेत हिरो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय बोलायचं? फोन सोबत लग्न कर तू. काय 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 म्हणलात? काय म्हणलात? हे बघा, शूटिंग चालू आहे आमची आणि असं चालू आहे. 1 तास झालं मागच्या. आणि माझ्यावरती चिडलेत कारण की माझा रोल आहे इथं बसून आयतं शूट करायचं आणि त्यांना असं कॅमेरा हलवतोय, सगळीकडे अँगल सेट करतोय, फोकस चेक करतोय. कंटाळलेत बिचारे लगेचच. आणि मला म्हणते तू मस्त बसून आहेस एका ठिकाणी. फक्त बसून इथं सांगते का? मी सगळं करतोय, माझं शूट पण घेतोय, परत चेक करतोय की आले का नाही फोकस वगैरे सगळं. हा बर 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 बर. इकडे येऊन डायलॉग बघतोय. हे बघा, डायलॉग बिलॉग लिहून ठेवले, सगळे रेडी केले. या गपचूप उग. नेक्स्ट सीन ठेवते. अजून चेक करते आलंय का कसं आहे. ए नकली डिरेक्टर, गजब बेइज्जती है. सगळं माझं चेक करून झालंय. मला फोन दिले, तू घे म्हणे माझा आता शूट. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. रुसूबाई मी नाही बोलणार. झालं रेडी? 1 2 3 गो. मला ना हा रेडमी 50 काय अरे 10 मिनिट झालं डायलॉग वाचते तरी केलंच उलटी शेवटी. उलटी. मग काय? ओ थांबाव, असलं डायरेक्टर नसते भीती घालणार. जा तिकडे. थांब. पॅकअप झालेलं आहे गाईज आमचं. अर्जुन बघा ड्रेस चेंज करून सगळं ठेवून देत आहेत आणि मी अजूनही त्याच ड्रेसमध्ये आहे कारण की मी खूप जास्त थकली आणि मी झोपणार आहे. एक डायलॉग म्हणायला हिने लावले अर्धा 1 तास. dialogue. जिमला निघाले होते ना? जिमला निघाले होतात ना? जा. तुम क्या जानो. जिमला निघाले होते ना तुम्ही. बोर नका करू. आता मी झोपणार आहे आणि डिस्टर्ब बी नका करू. ओय लवकर या, लवकर या. बापरे. गाईड चला, नंतर आता आम्ही भेटतो. पुढे काय करतो काय नाही नंतर दाखवतो किंवा डायरेक्ट उद्या भेटूया. चलो बाय बाय. तू बाई काय वाटत नाही का जिमला? आ अर्जुन गेलेत गाईज जिमला आणि त्यामुळेच मी विचार केला MG रोडवरून जी काही मी शॉपिंग केले ना ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला एक एक वस्तू मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते की मी काय काय घेऊन आली आहे ते. तर गाईज मी तिथून काही फुटवेअरची सुद्धा शॉपिंग केलेली आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलेवाली आहे ही चप्पल.
मला ही खूप जास्त आवडली आणि पायात घातल्यानंतर ही सुंदरही दिसते. आपल्या इथेनिक वेअरवरती वगैरे हे छान दिसणार आहे. आणि त्याच्यासोबत जी दुसरी आहे तर ही अशी काहीशी, म्हणजे हे जीन्सवरती जाऊ शकते किंवा तुमचे ड्रेस असतील ओढणीचे वगैरे त्यावरती सुद्धा हे सुंदर दिसणार आहे. सगळ्याच आउटफिटवरती जाणारा असा कलर घेतलेला आहे मी. आणि हे दोन्ही चप्पल मला दोन्ही मिळून 500 रुपीजला मिळालेत, म्हणजे 250 एवढ्या कमी प्राईजमध्ये. याची तर ना वाटणारच नाही की हे 250चा असणार आहे, एवढी अमेझिंग क्वालिटी मला मिळालेली आहे. तर अशा 2 मी चप्पल घेऊन आलेली आहे. त्यानंतरची वस्तू आहे जी की मला खूप जास्त आवडलेली, म्हणजे एवढ्या सगळ्या शॉपिंगमध्ये मला जर सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ना तर ही छोटीशी अशी मिनी बॅग आहे. मला ना बघितलंच इतकी पसंत पडली होती आणि प्राईस पण एवढी कमी होती त्याची, त्यामुळे मी लगेच परचेस केली. आणि साईज बघू शकता तुम्ही, छोटीशी आहे आणि पण दिसायला हे खूप भारी दिसणार आहे. जीन्सवरती पण तुम्ही कॅरी करू शकता किंवा तुमचे पंजाबी ड्रेस आहेत त्यावरती पण तुम्ही कॅरी करू शकता. आणि बघा सगळ्याच कलर्सवरती जाणारा हा, म्हणजे सगळ्याच ड्रेसवरती जाणारा हा कलर आहे, त्यामुळे ही परचेस केली. आणि याची प्राईस माहिती आहे किती आहे? फक्त आणि फक्त 350 रुपये. म्हणजे या पर्सला बघून वाटणारच नाही की ही 350 रुपयामध्ये मी घेऊन आली असेल म्हणून. तर खूप सुंदर मिळाली आहे गाईज मला ही. सगळ्यात आवडलेला प्रोडक्ट हा आहे माझा जो एवढ्या शॉपिंगमधला. तर अशा ह्या फुटवेअर आणि पर्स, एक पर्स आणि 2 फुटवेअर असं घेतले. आता वळूया कपड्यांकडे. बाकी मी काही घेतलं नाही, आता फक्त कपड्यांची शॉपिंग आहे ती पण दाखवते. सगळ्यात फर्स्ट आहे हा वाला ड्रेस. हा वाला ड्रेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल जेव्हा MG रोडला आपण शॉपिंगला गेलो होतो तेव्हा. पण अर्जुनला नव्हता आवडला, पण मला खूप जास्त आवडला होता त्यामुळं मी हा घेतला गाईज. हे बघा, हा खूप सुंदर दिसतोय घातल्यानंतर. आणि चेक्सचा आहे सोबतच ना, इथं थोडंसं इलास्टिक आहे आणि बाकी सगळं असं एकदम घेर असल्यासारखं. एकदम असं घातल्यानंतर ना असं वाटतंय की स्कर्ट आणि वरती टॉप घातलाय मी, अशा पॅटर्नचा आहे. तर हा वाला एक ड्रेस मी घेतलाय आणि हा पण मला मिळालेला आहे 500 रुपयाला. त्यानंतरचा जो पुढचा ड्रेस आहे तो हा ऑरेंज कलरचा, व्हाईट आणि ऑरेंज दिसायला एकदम अमेझिंग आहे. आणि याची सुद्धा प्राईज आहे 500 रुपये. म्हणजे जेवढे मी आता ड्रेस दाखवते ना सगळ्यांची प्राईस 500 रुपये आहे गाईज. 500 रुपयाला एक असं मिळालेलं आहे मला. 1000 रुपयाचं चॅलेंज होतं, पण ते एवढे ड्रेस आवडले मला, 500 मध्येच मिळत होते, तर मी घेऊन टाकले. तर हा आहे सेकंडवाला. हा पण खूप सुंदर आहे बघा. हे असं खाली घेर आहे, डिझाईन पण मला खूप जास्त आवडली याच्यावरची. थर्डवाला आहे हा ब्लॅक. आणि ब्लॅक कलर खूप सुंदर दिसत होता मला तिथे पण, आणि अर्जुनला पण आवडलेला. तर म्हटलं आपण घेऊन टाकूया. आणि याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना ह्या थोड्याशा पफ स्लीव्ज आहेत. पण ड्रेस खूप सुंदर आहे गाईज आणि फक्त 500 रुपयामध्ये, त्यामुळं मी हा वाला पण घेतला. रेड कलर, व्हाईट अँड रेडचं कॉम्बिनेशन. आणि हा असा काहीसा आहे. हे बघा, बॅक साईडनी याला असं इलास्टिक आलेलं आहे आणि फ्रंटनी हा असा आहे. हा एकदम सुंदर दिसणार आहे घातल्यानंतर. कन्फ्युजन होत होतं गाईज ह्या ड्रेसमध्ये आम्हाला खूप जास्त, घ्यावं की नाही, पण मी घेऊन टाकला. तर बघा हे 4 ड्रेसेस, 2 चप्पल आणि ही पर्स, एवढीशी शॉपिंग मी केलेली आहे MG रोडला. पण एवढ्या कमी प्राईजमध्ये, एवढ्या कमी बजेटमध्ये माझी एवढी सारी शॉपिंग झालेली आहे. तर मी तर खूप खुश आहे. आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल ना, एकदा MG रोडला नक्कीच एक्सप्लोअर करून बघा. सो चलो, आता जेव्हा जेव्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला कळेल व्हिडिओजमध्ये की घातल्यानंतर हे कसं दिसतंय ते. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.